आज 10 जुलै 2020 आज आलेली प्राथमिक माहिती. वेतन अनुदान नसती वित्त विभागातून पूर्ण झालेली आहे का? कारण या प्रश्नाकडे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे महाराष्ट्रातील जवळपास 50 ते 60,000 शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. तर याविषयी आपण पुढे माहिती बघणार आहोत. त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे अनुदान आहे ते रखडलेले आहे का, याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर बिंदू नामावली पत्र रद्द करावे याकरिता विविध शिक्षक संघटना ज्या आहे त्यांनी निवेदनं दिलेलं आहे, त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर वेतन निर्णय न झाल्यास 21 जुलैपासून उपोषणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात देखील माहिती आलेली आहे, ती आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. काही दिवसांपूर्वी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झालेली होती आणि त्यानंतर कुठेतरी शिक्षकांना वाटत होतं की हा निर्णय जो आहे तो अत्यंत लवकर होईल, परंतु मंत्रालयातील जे काही विविध विभाग आहे यांच्यामधून अत्यंत दिरंगाई झालेली ही पाहायला भेटत आहे आणि त्याचसोबत विविध विभागांमधून बिंदू नामावली यासारखे जे पत्र आहे ते निर्गमित होत आहे. त्यामुळे शिक्षकांना कुठेतरी एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की मीटिंग अनुदान देण्याकरिता घेण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्ष कृती जी आहे शिक्षण विभागातून एक जे पत्र निर्गमित झालं बिंदू नामावली तपासण्याकरिता, तर नेमकी काय समजावं याविषयी देखील, कारण मीटिंग अनुदान जे काही मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं होतं की याआधीचे जे काही शासन निर्णय जे झालेले होते त्यामधील त्या अटी आणि शर्ती होत्या त्या आम्ही सर्व शिथिल करू, असं हे जे महाआघाडी सरकार आलं त्यांनी पहिल्यापासून, म्हणजे पहिलं अधिवेशन झालेलं होतं नागपूरला, त्यावेळेस देखील सर्व मंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की ज्या सर्व अटी शर्ती आहे त्या आम्ही सर्व शिथिल करू आणि लवकरात लवकर तुम्हाला अनुदान जे आहे 60 ते 70,000 शिक्षकांना हे देण्यात येईल, वेतन सुरू करण्यात येईल. परंतु हे होत असतानाच पुन्हा आता मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर आशा पल्लवित झालेल्या होत्या शिक्षकांच्या कुठेतरी, आणि आता पुन्हा शिक्षण विभागाकडून बिंदू नामावलीचं पत्र निर्गमित झालेलं होतं. त्यामुळे प्रत्यक्षात बोलणे आणि प्रत्यक्षात कृती यामध्ये विसंगती जी आहे ती शिक्षकांना एकंदरीत पाहायला मिळत आहे. मग यामुळे असे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की फक्त ज्या बैठकी होत्या या बैठकींमधून शिक्षकांचं लक्ष विचलित करायचं, मात्र प्रत्यक्षात कृती जी आहे ती वेगळी करायची आणि मग अनुदान द्यायचं आहे का द्यायचं नाही असा देखील प्रश्न जो आहे तो आता मात्र या कृतीतून उपस्थित होत आहे. परंतु आज मंत्रालयामध्ये विविध जे शिक्षक, विविध फक्त काही ठराविकच शिक्षक आमदार जे आहे ते मंत्रालयामध्ये उपस्थित होते. बाकी सर्व जे शिक्षक आमदार जे आहेत ते मंत्रालयामध्ये शिक्षकांना जे अनुदान मिळावं याकरिता सर्व शिक्षक आमदार हे या परिस्थितीमध्ये तरी पाहायला शिक्षकांना दिसले नाही. फक्त काही ठराविकच शिक्षक आमदार जे आहे ते मंत्रालयामध्ये आता पाहायला दिसत आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून जी प्राथमिक माहिती किंवा इतर जे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जे आहे ते देखील मंत्रालयामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्याकडून देखील प्राथमिक माहिती जी आहे ती समजलेली आणि याआधी देखील हीच माहिती सांगण्यात आलेली होती का वित्त विभागाकडून फाईल जी आहे ती क्लिअर झालेली आहे. याआधी देखील सांगण्यात आलेलं होतं का जी वित्त विभागाचे सचिव आहे त्यांची सही झालेली आहे. पुन्हा त्यानंतर सांगण्यात आलं का अजून सही झालेली नाही. आज परत सांगण्यात येतंय का फाईल जी आहे त्याचं काम जे आहे पूर्णत्वाच्या दिशेने झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. मग नेमकी मराठीमध्ये एक गोष्ट होती, लांडगा आला रे लांडगा आला, त्या पद्धतीने एकंदरीत आता परिस्थिती जी आहे ती झालेली पाहायला मिळते का वित्त विभागामध्ये काम झालं आहे, एक दिवस सांगण्यात येतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा सांगण्यात येतं का वित्त विभागातील काम झालेलं नाही आहे. त्यामुळे जी प्राथमिक माहिती आहे ती त्याच्यामध्ये अजून तरी एवढीच आज जी समजलेली माहिती का वित्त विभागातून ची जी फाईल आहे ती तिचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, सही वगैरे झालेलं आहे, असं एकंदरीत प्राथमिक माहिती समजते. परंतु आता याविषयी कन्फर्म जी माहिती आहे ती देखील आल्यानंतर आपण पुढे वेळोवेळी बघणार आहोत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे तो आता आपण बघणार आहोत. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर सेवकांचे अनुदान रखडले याविषयी जी माहिती आहे ती नागपूरवरून आलेली आहे. तर ती माहिती आता आपण बघणार आहोत. पात्र शाळांच्या अनुदानात आता बिंदू नामावलीचा खोडा. तर नागपूरवरून सदर प्राथमिक माहिती जी आहे ती 10 तारखेला आज आलेली आहे. राज्यातील 20% व 40% अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांनी तात्काळ बिंदू नामावली पूर्ण करून घ्यावी असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहे. मात्र 20%चे अनुदान सुरू करताना बिंदू नामावलीची तपासणी मागासवर्ग कक्षाकडूनच
आधीच करून घेतली आहे, तर त्रिस्तरीय समितीकडून तपासणी करूनच शाळा अनुदानास पात्र ठरवण्यात आल्या आहे. असे असतानाही पुन्हा तेच कारण पुढे करून सरकार अनुदान वितरणात खोडा घालत असल्याची टीका शिक्षक वर्गाकडून होत आहे. राज्यातील सप्टेंबर 2019 मध्ये अनुदानास पात्र घोषित केलेल्या एकूण 14,895 शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना हे अनुदान मिळणार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळूनही वित्त विभागात अडकून पडलेल्या अनुदानास आता बिंदू नामावलीचा खोडा निर्माण करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत राज्यातील 20% व 40% अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरित करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यात बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्याचे वित्त विभागाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये धडक मोहीम राबवून संबंधित शाळांची बिंदू नामावली तयार करावी असे निर्देश राज्याच्या सर्व शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र 20% अनुदान सुरू करताना बिंदू नामावलीची तपासणी मागासवर्ग कक्षाकडून करून घेतली आहे. मात्र पुन्हा तेच कारण पुढे केले जात आहे. तर याविषयी आधीच झाली तपासणी. विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियुक्ती प्रस्तावाला मंजुरी आहे. शासनाने जे निकष ठरवले त्यानुसार त्रिस्तरीय तपासणी झाली आहे. प्रथम गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक आणि आयुक्तांनी तपासणी केल्यावर पात्र शाळांची यादी मंत्रालयात गेली. त्यानंतर वित्त विभागाने ही महाविद्यालये तपासल्यानंतर अनुदान मंजूर झाले. बिंदू नामावली अद्ययावत असल्यामुळेच या शाळांना पात्र ठरवण्यात आले आहे. असे असतानाही बिंदू नामावलीचा प्रश्न उपस्थित करून शाळांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप होत आहे. बिंदू नामावली अद्ययावत, तर याविषयी राज्य कार्याध्यक्ष, राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे. बिंदू नामावली अद्ययावत असल्याशिवाय शाळा पात्रच ठरू शकत नाही. ज्या लोकांची बिंदू नामावली अद्ययावत नाही त्यांना अनुदान देऊ नका, हा साधा मार्ग आहे. मात्र शिक्षकांना न्यायापासून वंचित ठेवण्याचा हा डाव दिसतोय. त्यानंतर पुढची जी प्राथमिक माहिती आलेली आहे का बिंदू नामावलीचं जे पत्र आहे ते रद्द करण्यात यावं, त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. परंतु त्याचसोबत शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. एक मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे. काय मागणी केली शिक्षक भारतीद्वारे ती पण आता सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर बिंदू नामावली पत्र रद्द करण्याचं मागणी आपण पुढे बघूयात. तर सुरुवातीला 20% अनुदान आणि प्रचलित पद्धतीने पुढील अनुदानाचे टप्पे याबाबत मुख्यमंत्री महोदय यांना आज प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले, मागणी केली. हे जे आहे याविषयी प्रतिक्रिया दिलेली होती कपिल पाटील विपस. आणि काय मागणी केलेली आहे, काय पत्र दिलेले आहे ते आता पुढे बघूयात. प्रतिमाननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महोदय, सर्व विनाअनुदानित शाळा कॉलेज यांना 20% अनुदान देण्याबाबतची तरतूद विधिमंडळाने मंजूर केलेली आहे. मात्र ती अद्याप वितरित करण्यात आलेली नाही. बिंदू नामावलीच्या नावाखाली पुन्हा अडवणूक होत आहे, हे उचित नाही. बिंदू नामावली यापूर्वीच तपासली गेली आहे. पुन्हा पुन्हा त्याच तपासण्या करायला लावणं हे चुकीचं ठरेल. कृपया सर्व विनाअनुदानित शाळा कॉलेज यांना 20% अनुदान तातडीने वितरित करावं व प्रचलित पद्धतीने पुढील अनुदानाचे टप्पे देण्यात यावेत ही विनंती. धन्यवाद. तर या पद्धतीने कपिल पाटील यांनी देखील पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आता हे होत असताना विविध शिक्षक संघटनेचे जे शिक्षक आहे त्यांना देखील कुठेतरी वाटते का स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील याविषयी स्वतः विविध शिक्षक संघटनांनी भेटून हा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा. कारण याआधीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की ज्या सर्व अटी शर्ती आहे त्या काढून लवकरात लवकर जे अनुदान आहे ते दिलं जाईल, याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे शिक्षकांना आता पायीदिंडी जी आहे, काही शिक्षक काढणार आहे औरंगाबादवरून. जर अनुदानाची घोषणा झाली नाही तर पायीदिंडी किंवा विविध जे उपोषण आहे ते सुरू होणार आहे, विविध आंदोलनं जे आहे ते सुरू होणार आहे. मात्र हे सर्व जर आंदोलनं महाराष्ट्रातून सुरू जर झाले तर मात्र जवळपास 60,000 ते 70,000 शिक्षक हे आंदोलनात उतरतील आणि त्याचा विविध पद्धतीने पडसाद जे आहे ते निश्चित उमटलेले भविष्यात पाहायला भेटतील. जर शिक्षकांना मिळालं नाही तर त्याविषयी सर्व विविध शिक्षक संघटना ज्या आहे त्या आता मात्र आक्रमक झालेल्या पाहायला दिसत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून बिंदू नामावली पत्र रद्द करावे अशी मागणी जी आहे ती स्वतः महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. काय मागणी करण्यात आलेली आहे
शिक्षक सेनेद्वारे ती आता आपण बघूया. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जी आहे यांच्या मार्फत ही मागणी जी आहे ती शिक्षण मंत्र्यांना करण्यात आलेली आहे आणि शिक्षण मंत्र्यांना स्वतः पत्र जे आहे ते जिल्हा सरचिटणीस जे आहे यांनी दिलेलं आहे. आणि त्याविषयी आता आपण यामध्ये कोणत्या मागण्या केलेल्या आहेत ती आपण प्राथमिक माहिती बघूयात. तर हे जे हिंगोलीमध्ये शिक्षण मंत्री जेव्हा दौऱ्यावरती होतात, कारण शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या पालकमंत्री पण आहे हिंगोली जिल्ह्याच्या. आता हिंगोली जिल्ह्याचा दौरा करत असताना या ठिकाणी शिक्षक सेनेचे जे पदाधिकारी आहे यांनी हे जे निवेदन आहे ते दिलेलं आहे आणि त्यामध्ये विषय आहे बिंदू नामावली तयार करण्याबाबत, पत्र रद्द करण्याबाबत व तसेच निधी वितरणाचे आदेश त्वरित काढण्याबाबत. त्याविषयी संदर्भ देखील देण्यात आलेले होते. तर काय पुढं जे म्हणणं मांडलेलं आहे ते आता पुढं बघूयात. तर उपरोक्त विषया अनुसरून संदर्भीय पत्रानुसार माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी बिंदू नामावली तयार करण्यासाठी धडक मोहीम राबवून कॅम्प आयोजित करण्याबाबत पत्र काढले असून सदरचे पत्र पूर्णपणे चुकीचे असून ते रद्द करण्यात यावे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात. बिंदू नामावली अद्ययावत नसल्याचे कारण सांगून अनुदान वितरित करण्यात अडचणी निर्माण होत आहे. हे वित्त विभागाचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे बिंदू नामावली मावक यांच्याकडून तपासून अद्ययावत करण्यात याव्यात हे कारण सांगून अनुदान वितरित करण्याबाबत वित्त विभाग जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत हे स्पष्ट होत आहे. तथापि राज्यातील सर्व शाळा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक आयुक्त यांच्या माध्यमातून बिंदू नामावली सह सर्व मुद्दे तपासून सदरच्या सर्व शाळा अनुदानास पात्र झालेल्या आहेत. त्यामुळे अर्थ विभागाकडे कोणत्या बिंदू नामावलीच्या अडचणी आल्या हे कळत नाही. जर बिंदू नामावली पूर्ण तपासून सर्व शाळा पुढे गेल्या असतील तर हे 2 महिन्यांचे धडक मोहिमेचे भूत कशासाठी? त्यामुळे ज्या शाळा अनुदानास पात्र म्हणून बिंदू नामावलीसह तपासून पुढे गेल्या आहेत व ज्या आज अनेक शाळा अनुदान घेत आहेत व काही शाळा अनुदानास पात्र म्हणून घोषित झालेल्या आहेत, तसेच अनेक शाळा सर्व त्रुटींची पूर्तता करून घोषित होण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत, अशा सर्व शाळांना यामधून वगळण्यात यावे व सदरचे पत्र हे ज्या शाळा सर्व मुद्दे तपासून सर्व त्रुटींची पूर्तता करून अनुदान पात्र म्हणून घोषित होण्यासाठी केवळ बिंदू नामावली पूर्ण असून देखील फक्त मावक तपासणी न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, अशा शाळांसाठी सदरची धडक मोहीम राबवणे योग्य ठरेल. त्याचसोबत वर सांगितलेल्या व पुढील सूचनेप्रमाणे सदर पत्र रद्द करावे व तात्काळ निधी वितरणाचे शासन आदेश काढावे ही नम्र विनंती. खालील बाबी विचारात घ्याव्यात. त्यामध्ये पहिली बाब, अनुदान घेत असलेल्या अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या सर्व तपासणी पूर्ण करून मंत्रालय स्तरावर घोषित होण्यासाठी प्रलंबित असलेल्या या सर्व शाळा या पत्रामधून वगळण्यात याव्यात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन व शाळा बंद असताना बिंदू नामावलीची धडक मोहीम राबवणे योग्य आहे का? मराठा आरक्षण यापूर्वी जाहीर केले आहे, त्यानंतर मावक कार्यालयातून सुधारित बिंदू नामावली आली नसल्यामुळे गेल्या 1 वर्षापासून मावक तपासणी बंद आहे. बिंदू नामावली पूर्वीच्या जुन्या बिंदू नामावलीप्रमाणे तपासणार की सुधारित बिंदू नामावलीनुसार मराठा आरक्षण याचा सदरच्या पत्रामध्ये उल्लेख नाही. ज्या शाळा सर्व त्रुटी पूर्तता व निकष पूर्तता करून केवळ मावक तपासणी झाली नसल्यामुळे पुणे स्तरावर प्रलंबित आहे, अशा शाळांना सदरचे पत्र लागू करावे, जेणेकरून सदरच्या शाळा पात्र होण्यास काही अडचण निर्माण होणार नाही. जर सर्व शाळा बिंदू नामावलीसह सर्व निकषांची पूर्तता केल्यावरच अनुदानास पात्र झाल्या असतील तर वित्त विभागाने अनुदान वितरण करण्यासाठी बिंदू नामावली अद्ययावत नाहीत असे सांगणे पूर्णपणे चुकीचे व वेळकाढूपणाचे धोरण दिसते. त्यामुळे सदरचे पत्र रद्द करावेत व तात्काळ निधी वितरणाचे शासन आदेश काढावे ही विनंती जिल्हा सरचिटणीस यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ही मागणी केलेली आहे आणि निश्चित यावरती विचार जो आहे तो करावा निश्चित लागणार आहे. त्यानंतर वेतन निर्णय न झाल्यास 21 जुलैपासून उपोषण करण्याचं देखील शिक्षक संघटनेने पत्र जे आहे ते
दिलेलं आहे त्याची देखील माहिती आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीचं 9/7/2020 रोजीचं जे पत्र आहे, हे पत्र देण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, गृहमंत्री, विधान परिषद, विरोधी पक्षनेते, विधानसभा, विधान परिषद, शिक्षण सचिव, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, सर्व शिक्षक व पदवीधर आमदार. आता शिक्षक व पदवीधर आमदार, बरेच शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार जे आहेत ते मात्र शिक्षकांना अनुदान लवकरात लवकर मिळावे या भूमिकेमध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने काही फक्त ठराविक आमदार जे आहे, मग काही शिक्षक आमदार आणि काही पदवीधर आमदारच फक्त शिक्षकांना वेतन मिळावे याकरिता प्रयत्न करत आहे. त्याचसोबत माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देखील पत्र पाठवण्यात आलेलं आहे. माननीय सर्व जिल्हाधिकारी, माननीय सर्व शिक्षणाधिकारी यांना हे पत्र जे आहे उपोषणाचं ते पाठवण्यात आलेलं आहे. काय सांगितले ते आता पुढे बघूयात. विषय आहे सोमवार दिनांक 21 जुलै 2020 पासून प्राध्यापक तानाजी मारुती नाईक यांचे राहते घरी हुपरी या ठिकाणी आमरण उपोषणाबाबत आणि संदर्भ देण्यात आलेले आहे. याआधीचे 11/5/2020 पासूनचं केलेल्या उपोषणाच्या 4थ्या दिवशी माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या वतीने काँग्रेसचे सरचिटणीस यांनी दिलेले लेखी आश्वासन, माननीय मुख्यमंत्री कार्यालयाचा पाठपुरावा, ईमेल संदेश. प्रमुख मागणी आहे अनुदान पात्र घोषित 146,1638 उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय बांधवांना 1 एप्रिल 2019 ते 31/3/2020 या पूर्ण वर्षाचा हक्काचा पगार वेतन तात्काळ ऑफलाईन पद्धतीने खात्यावर जमा करण्याबाबत. अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय पात्र यादी दिनांक 1 एप्रिल 2019 पासून प्रचलित धोरणाने घोषित करून अनुदान मंजूर करण्याबाबत. मग काय सांगितले पत्रामध्ये ते आता पुढे बघूयात. तर वरील विषयांसंबंधी 28/2/2018 व 13/9/2019च्या शासन निर्णयानुसार घोषित झाले आहेत. तसेच 13/9/2019च्या मंत्रिमंडळ बैठकीत 1 एप्रिल 2019 पासून 20% अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे व 11 मार्च 2019च्या वित्त विभागाच्या पुरवणी पत्रकामध्ये नोंद आहे व तशी विधिमंडळ सभागृहामध्ये 145 कोटी अनुदान व टोकन नोंद याची चर्चा झाली आहे. उपोषणादरम्यान लेखी आश्वासन मिळाले, मात्र अनुदान वितरण करण्यासंबंधी GR निघाला नाही व अघोषितही घोषित केले नाही. आम्हास जाणीव आहे देश कोरोना संसर्गाच्या संकटात आहे, पण आमचा शिक्षक वर्ग विनावेतन 18 वर्ष पूर्ण मोफत देश व विद्यार्थी सेवा केलेली आहे व करत आहे. तसेच अघोषित संबंधी 28/8/2019चा कॅबिनेट निर्णयानुसार शासनाकडे प्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक प्रस्ताव व क्षेत्रीय स्तरावरील मंत्रिमंडळासमोर ठेवून त्यांनाही अनुदान देय असल्याचा निर्णय घेण्यात आला व आपल्याच मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व मेमध्ये घोषित करून अनुदान देण्यात येणार आहे असे शिक्षण मंत्री यांना सभागृहात सांगितले आहे. राज्यातील शिक्षक वर्ग अनुदान वितरण GR व घोषित कसं करा अशी मागणी करीत असताना शासनाने विनाअनुदानित शिक्षकांचे पगार संस्थेने भागवावेत, अर्थ विभागाने 10% तपासणी करणे, बिंदूनामावली तयार करणे अशी पत्र काढून मूळ अनुदान वितरण अघोषितला घोषित करणे या मूळ प्रश्नाला बगल देऊन 4 महिने फक्त शासन दिरंगाईच करत आहे. सदरची ज्युनियर कॉलेज शाळा बिंदूनामावलीनुसारच अनुदानास पात्र केल्या आहेत. आपल्याकडूनच अनुदान देण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे दरम्यानच्या कालावधीत 3 शिक्षकांची आत्महत्या व 9 शिक्षकांची आम्हास पगार न मिळाल्यास विलंब लागतो. कुटुंब जगवायचे कसे या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. मागण्यांची पूर्तता होण्यासाठी कोरोना महामारीमुळे अधिवेशन स्थगित झाल्यापासून आतापर्यंत पुन्हा अनुदान वितरणाचा GR व घोषित करणे यासंबंधी उपोषण, निवेदन, भेटी असा पाठपुरावा केला आहे. कोरोना महामारीमुळे आमचे शिक्षक बांधव आपला उदरनिर्वाह कॉलेज वेळेनंतर अन्य ठिकाणी गवंडीकाम, हॉटेल, बार, बाराबलुतेदारमधील सर्व कामकाज करून कुटुंब चालवित होते. आता कोरोनामुळे पूर्ण थांबले आहेत. त्यांचे जगणे अवघड झाले आहे. आपण शासन हाच एकमेव आधार आहे, तरी कृपया आपण संबंधित अनुदान वितरणाचा तात्काळ GR काढून 1 एप्रिल 2019 ते 31/3/2020 पर्यंतच्या सर्वच्या सर्व 103 कोटीचा वेतन पगार अनुदान अर्थ विभाग, शिक्षण सचिव, आयुक्त यांच्यामार्फत शिक्षक शिक्षिका यांचे खात्यावर ऑफलाईन पद्धतीने वेतन निश्चिती अहवालानुसार जमा करावे. तात्काळ आपण घेतलेल्या निर्णयानुसार अघोषितची
अनुदान पात्र यादी घोषित करून अनुदान मंजूर करावे यासाठी लेखी आश्वासन देऊनही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा नाईलाजास्तव सोमवार दिनांक 21/7/2020 पासून आपण प्राध्यापक तानाजी मारुती नाईक राहते घरी हुपरी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करत आहे.